तू ही रे माझा मितवा. प्रेक्षकांनो, कसला जबराट प्रोमो आता आउट झालेला आहे. मुळातच नको त्या अवस्थेमध्ये राकेशला आणि आता रियाला इकडे स्वतः ईश्वरीने खेचून बाहेर काढलेलं आहे. आणि त्याचबरोबर स्वतः रणरागिणी बनत आता इकडे आपली अंजली सुद्धा गेलेली आहे. बरं, या सत्याचा शोध कसा लागला, हे दोघं जण तिथपर्यंत कसे पोहोचले आणि एका झटक्यात जे सत्य समोर आणायचं आहे ते सत्य कसं समोर आणलंय, ईश्वरीने काय धमाका केलाय आणि त्यानंतर अंजली पुन्हा इकडे राकेशला सोडून आपल्या घरी कशी राहायला आलेली आहे, सगळं पाहूया छोटासा व्हिडिओ चुकव. आता इकडे अंजलीने दार उघडलेलं नाहीये आणि त्यामुळे उदास झालेला अर्णव घरी जायला निघालेला आहे. त्याच वेळेला त्याला वॉचमन भेटलेला आहे आणि त्यावरती अर्णव म्हणतो, मला एक सांगा, हा गेलाय कुठे राजेश सकाळपासून? यावरती आता इकडे तो सांगतोय, काय माहित नाहीये, पण तुम्ही मला म्हटला होतात ना पाठलाग करायला, तर मी पाठलाग केलाय. एक कोणतरी पोरगी आहे, तिच्या इथे गेलाय खरा तो. असं म्हटल्यावरती आता काल पण तुम्ही मला बोलला होतात ना, तर काल पण तिथेच होता आणि आज पण तो तिकडेच गेलाय. यावरती मग आता ईश्वरी सांगायला लागते, हीच आपल्यासाठी एक संधी आहे, कळतंय का? त्याला जर का आपल्याला रंगे हात पकडायचा असेल ना, तर आपल्याला आता इकडे हे सगळं करायलाच पाहिजे. काका, तुम्ही एक काम करा, तो कुठचा पत्ता आहे ते आम्हाला सांगा आणि ताईला घेऊन आता तुम्ही तिकडे या. ताईला सांगा की तुम्हाला राकेश जिजूंनी तिकडे बोलवले, त्यांनी तुमच्यासाठी दुसरी रूम बघितले, असं सांगा. तर आणि तरच ताई येतील. असं म्हटल्यावरती ते सांगतात, ताई तुम्ही चिंता करू नका, त्या राजेशच्या तावडीतून आपल्या ताईंना सोडवण्यासाठी जे काही मला करता येईल ना, ते सगळं मी तुमची मदत करेन, असं म्हणत त्यांनी आता मदत करायचं ठरवलेलं आहे. त्यानंतर मग आता इकडे हे दोघं जण निघालेत. कंटिन्युअसली अंजली कॉल करतीये राजेशला की कुठे आहे, काय आहे, पण राजेशने आपला फोन बंद करून ठेवलेला आहे, कारण तो रियासोबत आहे. आणि आता अंजलीला खूपच काळजी वाटायला लागली. कुठे गेला असेल, काय झालं असेल, तिला काही कळत नाहीये. काय करू? कोणत्या संकटात तर अडकला नसेल ना, किंवा आता स्वतःच्या जीवाला वाईट वाटून घेतलं नसेल ना, की हा सगळा प्रकार घडलाय म्हणून. काय करू? तिला आता काहीच कळायला मार्ग नाहीये. आणि त्यानंतर मग आता तिला लगेचच इकडे विचार येतो की दादांना विचारते की नक्की आता राजेश कुठे गेलाय म्हणून. असं म्हटल्यावरती इकडे आता ती लगेचच वॉचमन काकांना मदत मागण्यासाठी आलेली असताना इकडे मात्र आता राजेश म्हणजेच राकेश आणि रिया या दोघांचे छान चालू आहे. इकडे मनातल्या मनात राकेश विचार करतोय, चला, ही तर मूर्खच मुलगी आहे, मला तर एकीकडे पैसा पण देते आणि आता सर्वस्व पण देत आहे, म्हणजे काही प्रश्नच नाहीये, पाची हात माझे अगदी तुपामध्ये आहेत, पाची बोटं, असं म्हणत तो विचार करतोय. नाही, ते मूर्ख अंजली, तिचा काय उपयोग आहे, बिंडोक बाई आहे बिंडोक, तिला तर काही अक्कलच नाहीये, असं आता तो विचार करतोय. पण हे सगळं चालू असताना इकडे आता खूप मोठा प्लॅन जो काही ईश्वरी आणि अर्णवने केलाय याच्याबद्दल त्याला काही माहितीच नाहीये. रिया सुद्धा खुश आहे, चला, तिला काही झालं तरी आता फक्त जे हवंय ते मिळत असतं. बरं, तोपर्यंत हे सगळं होत असताना इकडे आता फोन करून करून अंजली दमते आणि त्याच वेळेला वॉचमन काका तिला आता एक कॉल करतात. जेव्हा वॉचमन काका तिला कॉल करतात आणि तिला सांगतात, अहो तुम्हाला राकेशचा फोन आला का? यावरती ती म्हणते, नाही. तर तो सांगतो, मला राकेशनी फोन केला होता, तुम्हाला आता तिकडे बोलवले. यावरती ती म्हणते, मला बोलवले? यावरती तो म्हणतो, हो, तुमच्यासाठी ही रूम कम्फर्टेबल नाही आहे ना, त्यासाठी राकेशने नवीन रूम घेतले आणि त्याचेच ते काम करत होते, त्यामुळे तुम्हाला तिकडे भेटायला बोलवले. प्रेक्षकांनो, असं बोलत त्यांनी आता बरोबर अंजलीला म्हणजे घोळात घेतलेला आहे. आणि त्यानंतर मग आता अंजली विचार करते, उगाचच मी नको ते मनामध्ये विचार आणले, राजेश तर माझ्यासाठी इतकं सगळं काही करतोय. आणि ती सांगते, ठीक आहे दादा, कुठे आहेत ते, माझा फोन का नाही उचलत? यावरती ते म्हणतात, ते काही मला माहित नाहीये, तुम्ही जर का एक काम केलं ना, तर आता तुम्ही त्यांच्यासोबत बोलून घ्या, म्हणजे भेटलात की बोला, आता सध्या तरी तुम्ही या, मी तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जातो. असं म्हटल्यावरती ती सांगते, ठीक आहे दादा, मी येते तुमच्यासोबत, असं म्हणत मग लगेचच ती सुद्धा त्याच्यासोबत जायला निघालेली आहे. बरं, आता प्रेक्षकांनो, तोपर्यंत इकडे जी गोष्ट अर्धवट राहिली ती सुद्धा पूर्ण झालेली आहे. म्हणजे आता सुप्रियाच्या हातामध्ये टोटली पूर्ण स्केच लागलेला आहे
आणि मग मात्र सुप्रिया आता लगेचच ईश्वरीला कॉल करते आणि ती बाई मला डिक्टो सापडले तर येऊ का मी तुझ्याकडे. तर ईश्वरी सांगते नाही आई आत्ता नको येऊस, माझ्याकडे दुसरं थोडंसं काम महत्वाचं आहे, म्हणजे आता मी तुला कॉल करते, एक काम निपटवते, अंजली ताईंना घेऊन घरी येते. त्यावरती ती म्हणते काय ग अंजलीचं काय झालं, ठीक आहे ना ती. यावरती ईश्वरी म्हणते नको काळजी करू, आत्तापर्यंत सगळं आता विचित्र चालू होतं पण आत्ता चांगले दिवस सुरू झाले आणि अंजली ताईंना घेऊन आम्ही एकदा घरी आलो ना की मी तुला कॉल करते. असं म्हटल्यावरती ती सांगते ठीक आहे निवांतपणे कॉल कर, पण कर मात्र कॉल मला. यावरती ती म्हणते हो आई नको चिंता करूस तू, आणि ती फोन ठेवून देते. बरं आता फोन ठेवल्यावर ती लगेचच इकडे आता दोघं जण निघालेली आहेत, ती म्हणजे राकेश आणि रिया यांचं जिथे घर आहे त्या ठिकाणी. आणि आता तो वॉचमन सांगतोय दादा चला मी तुम्हाला तुम्हाला मी दाखवतो त्या ठिकाणी कुठे आता नक्की ते आहेत ते. यावरती अर्णव सांगतो मला नको दाखवूस, तू एक काम कर, तू आता ताईला घेऊन ये त्या ठिकाणी, मी बरोबर तिकडे पोहोचतोय, ताई आणि आम्ही तिकडेच भेटूया. यावरती तो म्हणतो हो मी त्यांना ऑलरेडी सांगितले निघायला. पण यावरती लगेचच इकडे आता अर्णव म्हणतोय ईश्वरी जो काही प्लॅनिंग आता आपण इकडे केलेलं आहे तर ते प्लॅनिंग यशस्वी होईल ना नक्की. आता तो रिया यावरती ती म्हणते मी ज्या पद्धतीत अर्णवला ओळखते ना तो दुसऱ्या कोणत्या कारणासाठी तिकडे जाऊच शकत नाहीये, एकतर पैसा किंवा एकतर बाई, याशिवाय त्याच्याकडे काहीही दुसरं काम नाहीये. तुम्ही चिंताच करू नका, मला माझ्या प्लॅनवरती पूर्ण पूर्ण भरोसा आहे. काहीही झालं ना तरी सुद्धा आपण या वेळेला त्या राजेशला आणि राकेशला अजिबात सोडायचं नाहीये. कोणत्याही परिस्थितीमध्ये तो आता वाचला नाही पाहिजे, कारण प्रश्न आहे तो म्हणजे ईश्वरीताईंच्या तब्येतीचा. त्यांना घरी नेल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये. मग काय ती आता नेमकी ईश्वरीला घेऊन आलाय वॉचमन त्या घराच्या समोर, आणि त्यावेळेला ह्या दोघांना तिकडे बघितल्यावरती मग मात्र लगेचच आता इकडे चिडलेली आहे अंजली. अंजली सांगते तुमच्या दोघांचं काम काय की तुमच्या दोघांचं हे सगळं प्लॅनिंग होतं, ते काही नाहीये, मला आता तुमच्याशी काही बोलायचं नाही. यावरती तो सांगतो ठीक आहे मी जातोय, पण तुला जर का राकेशच्या सोबत मी व्यवस्थित पाहिलं तर मला काही प्रॉब्लेम नाही आहे, मग मी इथून निघून जाईन. तू आत तर जा, तू आत जा, तू व्यवस्थित आहेस हे मला कळलं तर मला काही प्रॉब्लेम नाही आहे, बाकी आता मी काही तुला बोलायला आलेलो नाही आहे. आता इकडे अंजली विचार करते नक्की ह्यांचं चाललंय काय, यांना कोणी इथे यायला सांगितलेलं आहे, आणि ती म्हणते तुमचं प्लॅनिंग तरी काय आहे, तुम्ही इथे का आलेला आहात. यावरती तो म्हणतो अगं मी तुला सांगतोय ना, मी तुला राजेशबद्दल काहीही वेडवाकडं सांगायला नाही आलेलो आहे, उलट आता मला वॉचमन काका म्हटले होते की आता त्या राजेशनी तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज रूम वगैरे आणले तर मला छान वाटलं, म्हणूनच मी आता इथे बघायला आलोय की ताई माझी व्यवस्थित आहे ना. तू जा, तू आत गेलीस की ताबडतोब आम्ही इकडून निघालो म्हणून समज. असं म्हटल्यावर ती मग आता ती काही बोलत नाहीये आणि तडक आता तिकडून ती निघालेली आहे. ज्या वेळेला ती आता तिकडून निघते आणि तोपर्यंत आत जायला निघते, दार बंद आहे. त्यावरती मग आता तो सांगतोय अगं ढकल, तुझ्यासाठी दार त्यांनी उघडं ठेवलं असेल किंवा तुला सरप्राईज द्यायला बोलवले ना. असं म्हणत या दोघांनी तिला आता बरोबर आपल्या घोळात घेतले आणि आता राजेशचं भांडं फोडण्यासाठी साम दाम दंडभेद सगळं करायचं ठरवले. मग आता हे दोघंच जण स्वतःहून दाराला धक्का देत आहेत. दाराला धक्का दिल्यावरती दार आता आधी उघडत नाहीये, पण जोराला धक्का दिल्यावरती कडे निघाले आणि डायरेक्ट आता पहिले अंजली आत आलेली आहे. प्रेक्षकांनो हे दोघं जण बाहेरच थांबलेत. त्यानंतर मग आता अंजली आल्यावरती या अवस्थेमध्ये या दोघांना पाहिल्यावरती तिच्या तर पायाखालची जमीनच हादरलेली आहे. तिला काहीच कळायला मार्ग नाहीये. ती आता जड अंतःकरणाने एक एक पाऊल पुढे पुढे टाकत ज्या वेळेला निघाले त्याच वेळेला खरा धमाका झालेला आहे आणि एका झटक्यात सगळ्या गोष्टी संपल्यात. आणि आता ती जोरात ओरडते राजेश, राजेश असं ओरडल्यावरती राजेशच्या तर पायाखालची जमीनच हादरले आणि त्याला मुळातच कळत नाहीये की ही इकडे कशी काय आले. तिला तर आता इतका धक्का बसलाय, पण तरी सुद्धा जीवाच्या आकांताने ओरडत आता त्या रियाला तिने बाजूला काढलेला आहे. रिया बाजूला गेल्यावरती राकेश हदरलाय आणि कोण तू, चल बाजूला हो असं म्हणत तो रियावरतीच उलटलाय. त्यावेळेला रिया आता इकडे अंजलीला धक्का देते आहे आणि ज्या वेळेला रिया अंजलीला धक्का देते त्याच वेळेला रणरागिणी बनून आलेली आहे, ती म्हणजे आपली ईश्वरी. ईश्वरी सांगते खबरदार, खबरदार, जर आता ताईंच्या केसाला तरी धक्का लागला तर. बघितलं हे आहे रूप हिचं. त्यावरती आता मात्र हादरलेला आहे तो म्हणजे राकेश, आणि राकेश आता या सगळ्यामध्ये गडबडलाय. गडबडून तो आता एकदम घाबरून झालेला आहे
आणि त्याच वेळेला मग आता ईश्वरी म्हणते, ताई तुमचं डोळे उघडण्याचा प्रयत्न जो काही आम्ही करत होतो ना, तो हाच प्रयत्न होता. हा माणूस कोणत्याही बाईला सोडण्याच्या लायकीचा नाहीये. हा माणूस किती नीच पातळीचा आहे हे तुम्ही मला विचारा. असं म्हटल्यावरती मुळातच सगळं सत्य समोर आहे आणि त्यामुळे आता कोणावरतीही काही ब्लेम घ्यायला किंवा राजेशला काही सफाई द्यायला वेळच नाहीये. तोपर्यंत अर्णव सुद्धा तिकडे आलेला आहे आणि आता रंगेहात पकडून दिल्यावरती अंजली आता इकडे काय नक्की करणार? राजेशची अवस्था कशी करणार? येणाऱ्या भागात सगळं कळणार आहे.